आणि बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खात असलेल्या आसाराम बापूचे अनुयायी आता एकमेकांच्या जीवावरती संपत्तीसाठी उठल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नागपूरमध्ये राहुल जोशी नामक एका आसाराम भक्ताने त्याच्यावर गोळीबार झाल्याचा दावा करत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली। या हल्ल्याप्रकरणी राहुल जोशीने पुनीत नामक इसमावरती आरोप केलेत। पुनीत हा आसारामचा मुलगा नारायण साईवरती झालेल्या हल्ल्यातला फरार आरोपी असल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान आसाराम बापू तुरुंगात असेपर्यंत त्यांची संपत्ती लाटण्यासाठी अनुयायांचा एक गट सक्रिय झाल्याचं जोशी यांनी म्हटलंय। हा जो आहे साधक हा बापूंच्या फार जवळचा आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे, आणि तो हे ट्रस्टी आहे। हे ट्रस्टी जे काय करतात त्या सगळ्या साधकांना व्हॉट्सअपद्वारे सगळ्यांना माहिती देत असतो। तर साधकांचं म्हणणं असं का तू आमच्यामध्ये यायला नको, त्याच्या पार्श्वभूमीवरती ही कालची घटना झाल्याचं तो सांगत आहे की नेमकं ह्या गुन्हा दाखल करण्याचं किंवा फायरिंग झालं तो जो सांगत आहे त्याचा आम्हाला पूर्णपणे तपास करायचा आहे। सध्या तरी त्याच्या माहितीवरून का बापूंचे जे दोन गट आहेत त्या गटांमध्ये वाद आहे, त्यांचे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप किंवा केसेस वगैरे झालेले आहेत। सध्या तरी याची नागपूरमध्ये अशी कुठली घटना नाहीये, परंतु ही घटना इथं त्यांनी दाखल केलेली आहे।